नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण आलोय मार्केट पॉइंट मध्ये आणि तुम्ही बघा इकडे धुकं किती पडलेत राव. समोरचा रस्ता काहीच दिसत नाहीये. ऍक्च्युली आमचा खूप दिवसापासून प्लॅन झाला होता कुठेतरी बाहेर जायचं, बाहेर जायचं. प्रतीक माझ्या मागे लागला होते मॅजिकला मार्केटला जाऊ. 2-3 वेळा प्लॅन कॅन्सल झालाय आमचा. आम्ही पोहोचलो इकडे. आता प्रत्येक विचारतो कुठे थांबायचं मी बोललो काही गणपतीचं मंदिर आहे तिकडे थांबतो काढायला. आमला चाळी वॉटरफॉलला पण जायचं प्लॅन आहे. आपला रस्ता वगैरे काय माहिती नाही. मग तिकडे जसं पोहोचू मॅप वगैरे लावलाय तिकडे लोकलला विचारावं लागेल त्या लोकांना. बघू कसं दिसतंय. आता सध्या तरी आम्हाला काय दिसत नाही. हळूहळू गाडी येते पुढे. आज संडे तर गर्दी पण असणार भरपूर. आताच गाड्या एवढ्या लागलेल्या तिकडे. काय म्हणताय? कान बदल झाले पण काही काल हवा गेली तर. कसं वाटतंय तुला? खूप मस्त वाटतंय. निसर्गरम्य वातावरण बघून निसर्गरम्य वातावरण वाटतंय. हो, निसर्गरम्य वातावरण आहे. याच्यावर तुझं काय म्हणणं आहे? बस एवढंच यावर म्हणणं असं काय ती साडी, काय ते वगैरे, काय ती माकडं घेऊन इकडे म्हणून आमच्याशी वाकडं, झाडावर माकडं. आता चाललोय काळे वॉटरफॉलला. आपण वरच्या साईडला चाललो होतो. वरच्या साईडून जायला वरचा व्ह्यू दिसेल पण आपल्याला खालचा व्ह्यू बघायचा आहे म्हणून आपण परत मागे चाललोय. 10 किलोमीटर मागे येते चाललोय परत मागे. तिकडून एक टर्न आहे. पोलीस पोलीस वगैरे उभे आहेत तिकडे. ते काका बोललेलं आपल्याला, आपण विचारलं त्यांना. जिथे पोलीस वाले दिसतील टर्न दिसेल आपण तिकडे थांबून जाऊ काळे वॉटरफॉलला. मित्रांनो, जोरात पाऊस पडला. आम्ही रेनकोट काढला होता, आता परत घातलाय. तेव्हा प्रतीकचा विचार चाललाय बॅग आतमध्ये घालू का बाहेर घालू. त्याला बोलते आतमध्ये घालू. बॅग आतमध्ये टाकू का बाहेर घालू ते विचार चालू त्याचा. कसं ना कसं त्याला रेनकोट काढावं लागणार आहे कारण बॅग ओली होईल पूर्ण. खूप टाइमपास करतोय हा. काढायला जमत नाहीये. काढायला जमत नाही याला. बिना भिजता मी रेनकोट बॅग आत टाकलेली आहे. हे बघा शेवटी काढायलाच लागला त्याला. उगीच शानपणा केला. चला आता आपण जाऊ. A few moments later.
हॅशटॅग मूड ऑफ मित्रांनो. काळू वॉटरफॉल बंद आहे, पोलिसांनी कोणालाच आतमध्ये जाऊन दिलं नाही. पण आता आम्ही दुसरा प्लॅन बनवला नाही, नदी घाट जायचा. दिवस वॉटरफॉल बघून आता तसे पण एकच वाजलेत, आपल्याकडे दिवस आहे अजून. जेव्हा आपण संध्याकाळी जाते तर घर पोहोचलो, काय प्रॉब्लेम नाही. सध्या 40-50 किलोमीटर आहे इकडून नाणेघाट. आपण जाऊ आता परत बॅक साईडला जायला लागेल आपल्याला. मित्रांनो, काळूचा खालचा व्ह्यू तर आपल्याला दिसला नाही, आता वरचा व्ह्यू बघायचा चाललोय. खालचा रोड बंद होता, पोलिसांनी बंदोबस्त केलेला सगळा, कोणाच आतमध्ये जाऊन दिला नाही. संडे होता म्हणून प्रत्येक सॅटर्डे संडे बंद ठेवलाय त्यांनी, आणि फक्त वीकडेजला चालू ठेवलंय. ते पण जर कधी पाऊस जास्ती असेल तर येऊ नका इकडे, तुमचा दिवस वेस्ट जाईल. चलो, वेस्टचे दिवस उपयोग काढण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, धुकं बघा किती आहेत, काय दिसत नाही समोरचं. आपल्याला धबधबा कुठल्या साईडला आहे ते बघायचं. इथे आता कोणीच नाही, सगळे गेलेत वाटतं घरी. आम्ही दोघं झालो इकडे आता शेवटचे. इथून खाली तर पूर्ण दरी वाटतं. काहीच दिसत नाही, किती खोल असेल काय अंदाजच नाही. पब्लिकचा आवाज येतोय ओरडण्याचा. घरी सिद्धेश घरी जाऊ आता. 2 hours later. मित्रांनो, आज काय आपल्याला वॉटरफॉल दिसत नाही. कधी असं आपण इकडे बसलो, डोकं जात नाही. ट्रेकिंगचा ग्रुप आलेला, तो पण चाललाय घरी आता रिटर्न. किती वाजले? सगळे चाललेत घरी रिटर्न. आणि आता आपण पण 5-10 मिनिटं बसू इथं. आपल्याला वाटत तर नाही हे धुके जातील इथून आणि आपल्याला धबधबा दिसेल. 10 मिनिटं बसू इथून, जाऊ इथून घरी. समोरच आहे पण काय आवाज येतोय फक्त, या दुकानामुळे काहीच दिसत नाही. चलो गाईज, बाय बाय. धबधबा आता बघायला काय भेटला नाही आपल्याला. बघू आता नेक्स्ट टाइम कधी येतो तेव्हा बघायला भेटेल. पाणी कमी झालं. हा छोटा मोठा धबधबा बघून खुश राहा, आता आनंदात राहा. चला आपण आता जाऊ घरी. आपकी तरह हम भी मायूस है और उम्मीद पे दुनिया कायम है. दिल अभी टूटा तो नहीं है और उम्मीद का दामन छूटा तो नहीं है. चलो लेट्स गो होम. ओके बाय. लाईक शेअर सबस्क्राईब करा. चलो टाटा. काय म्हणतो प्रतीक? टाटा. नाही नेक्स्ट टाइम कधी यायचं? पावसानंतर. पावसाळ्यानंतर पावसाळ्यात काय दिसत नाही आपल्याला धुके. धबधबा कधी दिसेल? चला बघू नेक्स्ट टाइम कधी चान्स भेटते तेव्हा परत येऊ, तेव्हा बघू. बाय.